नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलवर. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनवर. विद्यार्थी मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवत आहे आणि तो म्हणजे न्यूरो फार्माकोलॉजी या DMER फार्मसिस्टच्या सिलेबसमध्ये दिलेल्या टॉपिकवर. विद्यार्थी मित्रांनो, याच टॉपिकवर म्हणजेच न्यूरो फार्माकोलॉजीवर आपण एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ते आपण यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये टाकलेला आहे, ॲज वेल ॲज यूट्यूबमध्ये सुद्धा टाकलेला आहे. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो त्याचा दुसरा पार्ट आहे थेअरी बेसिसचा. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण काय काय डिस्कस केलं आहे ते तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर, आणि माहीत जर नसेल तर मी सांगतो शॉर्टमध्ये. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण न्यूरो फार्माकोलॉजीमध्ये नेमकं वाचायचं काय, तुम्हाला त्याच्यामध्ये काय स्टडी केल्या जाते, वेगवेगळे न्यूरो ट्रान्समीटर कोणकोणते, वेगवेगळे न्यूरो ट्रान्समीटरचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं. रिसेप्टार कोणकोणते असतात या न्यूरो ट्रान्समीटर ज्याच्यावर ॲक्ट होतात ते, हे रिसेप्टार कोणकोणत्या टाईप्सचे असतात आलं लक्षात. त्यानंतर न्यूरॉन्स काय असतं, न्यूरॉन्स दोन न्यूरॉनच्या मध्यामध्ये जे गॅप असतो त्याला सिनॅप्स म्हणतात वगैरे, अशा सगळ्या बेसिक जे गोष्टी आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघितल्या. आता समोरचं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर तेच न्यूरो ट्रान्समीटरचं जे क्लासिफिकेशन आहे. तर एक एक न्यूरो ट्रान्समीटर आपण थोडक्यात जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते व्यवस्थितरित्या काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर बघा, पहिलं जे क्लासिफिकेशनमध्ये दिलं होतं न्यूरो ट्रान्समीटर ते होतं इस्टरेस टाईप, म्हणजे इस्टर लिंकेज त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं जे एक न्यूरो ट्रान्समीटर आहे ते कोणतं, तर ते आहे ॲसिटिलकोलिन. आणि दुसरं होतं कॅटाकोलामाइन्स, म्हणजे जे न्यूरो ट्रान्समीटर की ज्याच्यामध्ये कॅटाकोलामाइन नावाचं काय असतं, एक न्यूक्लियस असतं, म्हणजे एक त्याला आपण रिंग म्हणतो आहे की नाही. तर ही रिंग ज्या न्यूरो ट्रान्समीटरमध्ये असते तर ते कॅटाकोलामाइन्स असतात. तर हे दोन आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण हे दोन मोस्ट इम्पॉर्टंट्स आहेत. आलं लक्षात. आता ॲसिटिलकोलिन तर तुम्हाला माहीतच आहे. कॅटाकोलामाइन्स कोणाला माहीत आहे कोणाला माहीत नाही. तर कॅटाकोलामाइनमध्ये 3 येतात न्यूरो ट्रान्समीटर. एक म्हणजे इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन आणि डोपामाइन. इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिनला आपण काय म्हणतो, ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन. हे सर्वांनीच ऐकलेलं असेल. तर आता आपण जी इम्पॉर्टंट थिअरी आहे की ज्याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतात ते आपण डिस्कस करूयात. बघा, पहिला जो पार्ट आहे तर तो कोणता आहे, ॲसिटिलकोलिनचा. म्हणजे ॲसिटिलकोलिन हे इस्टर टाईपचं एक न्यूरो ट्रान्समीटर आहे, त्याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कस करूयात. ठीक आहे. बघा, ॲसिटिलकोलिन काय आहे तर ॲसिटिलकोलिन इज द न्यूरो ट्रान्समीटर. आणि न्यूरो ट्रान्समीटर म्हणजेच काय, द केमिकल मॅसेंजर. मग इथं दिलेलं आहे त्यांनी, इट इज अ न्यूरो ट्रान्समीटर विच मीन्स इट इज अ केमिकल मॅसेंजर. आलं लक्षात. दॅट ट्रान्समिटेड द सिग्नल बिटवीन द नर्व सेल्स. म्हणजे दोन न्यूरॉन्समध्ये ते काय करतात, या न्यूरॉनपासून मॅसेज काय करतात त्या न्यूरॉनपर्यंत ट्रान्सफर करतात. कुठलच्या तर ब्रेनमध्ये असलेल्या किंवा आपल्या बॉडीमध्ये जिथेही न्यूरॉन्स असतील. आलं लक्षात. न्यूरॉन जनरली कुठे असतात, आपल्या बॉडीमध्ये असतात, पण कुठे, सेंट्रल नर्व्ह सिस्टीममध्ये. आलं लक्षात, म्हणजे ब्रेनमध्ये. आणि इथून मॅसेज बॉडीला पाठवण्याचं कामसुद्धा कोण करतं, हे न्यूरॉन्सच करत असतात. आलं लक्षात. आणि या न्यूरॉन्स, हे जे न्यूरॉन्स आहेत तर यांच्या इन बिटवीन मॅसेज कोण ट्रान्सफर करतं म्हणते, ॲसिटिलकोलिन. आता ॲसिटिलकोलिन कशा प्रकारचे मॅसेज किंवा यानं मॅसेज ट्रान्सफर केल्याच्यानंतर कोणकोणते ॲक्शन्स आपल्याला भेटतात ते आपण समोर बघणार आहोत. पण जनरली ॲसिटिलकोलिन म्हणजे काय, तर ॲसिटिलकोलिन हे एका प्रकारचं काय आहे, केमिकल मॅसेंजर आहे, म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर आहे की जो काय करतो, सिग्नल ट्रान्समिट करतो बिटवीन नर्व सेल्स, म्हणजे न्यूरॉनच्या इन बिटवीन तो काय करतो, मॅसेज ट्रान्सफर करतो. आलं लक्षात. इट प्लेज a crucial role in functioning of the nervous system, particularly in the transmission of the nerve impulses in the peripheral and central nervous system. म्हणजे हा एक महत्त्वाचा रोल प्ले करतो म्हणतो ॲसिटिलकोलिन, की नर्व सिस्टीममध्ये काय करण्यासाठी, म्हणजे नर्व सिस्टीमच्या फंक्शनिंगमध्ये. पर्टिक्युलरली काय करतो हा, तर काय करतो तर मॅसेज ट्रान्सफर करतो आहे की नाही, किंवा नर्व इम्पल्सेस जे असतात त्याला मॅसेजेस म्हणतो आपण. तर हे ट्रान्सफर करतात कशामध्ये, पेरिफेरल नर्व सिस्टीम आणि सेंट्रल नर्व सिस्टीममध्ये. ही झाली बेसिक गोष्ट, याच्यामध्ये काही जास्त असं विचारण्यासारखं नाही. आलं लक्षात. या दुसरा जो टॉपिक आहे तो आहे सिंथेसिसचा. कोणता विद्यार्थी मित्रांनो, सिंथेसिसचा. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बघा, आता ॲसिटिलकोलिन कशा प्रकारे तयार होतं. बघा, ॲसिटिलकोलिन इज सिंथेसाइज इन द नर्व सेल. तुम्हाला माहीत असायला पाहिजे, जे न्यूरो ट्रान्समीटर असतात ते मॅक्झिमम कशामध्ये तयार होतात, तर न्यूरॉन्समध्ये, म्हणजेच नर्व सेल्समध्ये तयार होतात. मग ॲसिटिलकोलिन पण एक न्यूरो ट्रान्समीटर, ते कुठे तयार होतं, तर नर्व सेलमध्ये, म्हणजे न्यूरॉनमध्ये. आलं लक्षात. फ्रॉम द प्रिकर्सर्स कोलिन अँड ॲसिटिल को एन्झाईम ए. दोन गोष्टी किंवा दोन प्रिकर्सर महत्त्वाचे. बघा, कोणतीही गोष्ट बनण्यासाठी, जसं आता आपल्याला काहीतरी समजा फॉर एक्झाम्पल काय बनवायचं, एखादा पदार्थ बनवायचा, त्याच्यासाठी काहीतरी रॉ मटेरियल लागत असेल ना, तसंच ॲसिटिलकोलिन विद्यार्थी मित्रांनो बनण्यासाठी दोन गोष्टी किंवा दोन महत्त्वाच्या सुरुवातीच्या प्रिकर्सर्स आहेत. ते म्हणजे एक कोलिन मॉलिक्यूल आणि दुसरा म्हणजे ॲसिटिल को एन्झाईम ए. आलं लक्षात. तर हे दोन मॉलिक्यूलपासून ॲसिटिलकोलिन काय केलेलं असतं, बनलेलं असतं. मग तुम्हाला विचारू शकतात की ॲसिटिलकोलिन
कशा कशापासून बनलेला आहे आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला हे दिलं जातं कोलिनपासून किंवा ॲसिटिल कोएन्झाईम ए पासून. आलं लक्षात. तर तुम्हाला हे दोन्ही माहीत असायला पाहिजे. कोलिन आणि ॲसिटिल कोएन्झाईम ए या दोघांचं एकत्रीकरण काय होतं तर ॲसिटिल कोलिन तयार होतं. मग बघा, द एन्झाईम कोलिन ॲसिटिल ट्रान्सफरेज म्हणजे CHAT कोलिन ॲसिटिल ट्रान्सफरेज कॅटलायझेस द रिॲक्शन दॅट कंबाईन दिस टू मॉलिक्यूल टू प्रोड्यूस द ॲसिटिल कोलिन. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे कोलिन आणि ॲसिटिल कोएन्झाईम ए हे दोन जे मॉलिक्युल्स आहे यांचं एकत्रीकरण करण्याचं काम कोणत्या एन्झाईमचं असतं तर ते असतं ॲसिटिल किंवा कोलिन ॲसिटिल ट्रान्सफरेज म्हणजे CHAT. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर काय तयार होतं मग ॲसिटिल कोलिन. मग तुम्हाला विचारू शकतात की कोणतं असं एन्झाईम आहे की जे कोलिन आणि ॲसिटिल एन्झाईम ए यांचं कॉम्बिनेशन घडवून आणतं आणि त्याच्यानंतर ॲसिटिल कोलिन तयार होतं, तर ते कोणतं एन्झाईम आहे विद्यार्थी मित्रांनो? कोलिन ॲसिटिल ट्रान्सफरेज. असं तुम्हाला हे नावावरून सारखंच वाटत असेल की बाबा आपल्याला ओळखू येईल, पण नाही विद्यार्थी मित्रांनो. बाकीचे पण एन्झाईम्स आहेत जे असेच वाटतात, पण तुम्हाला हे स्पेसिफिक ध्यानात ठेवायचं. कोलिन ॲसिटिल ट्रान्सफरेज. आता तुम्हाला माहीत असेल की ॲसिटिल कोलिन इस्टरेज पण एक एन्झाईम आहे, ते पण या ॲसिटिल कोलिन सारखंच वाटते, पण ते एन्झाईम जे आहे ना ते वेगळं आहे. ते सिंथेसिससाठी नाही, ते मेटाबॉलिझमसाठी रिस्पॉन्सिबल असतं. म्हणून तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे की कोलिन ॲसिटिल ट्रान्सफरेज हे जे एन्झाईम आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? ॲसिटिल कोलिनच्या सिंथेसिससाठी. मग आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे दोन प्रिकर्सर मॉलिक्युल्स आहेत, कोणतं कोलिन आणि ॲसिटिल कोलिन, तर हे भेटतात कुठून? तुम्हाला प्रश्न येईल ना. तर बघा, याच्यामध्ये पहिला जो हा कोलिन मॉलिक्यूल आहे ना कोलिन, तर हा कोलिन मॉलिक्यूल आपल्याला आपण जे अन्न घेतो ना त्या फूडमधून हे कोलिन भेटतं. आलं लक्षात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आता आलं कोलिन, मग हे ॲसिटिल कोएन्झाईम ए कडून भेटतं. तर हे ॲसिटिल कोएन्झाईम ए विद्यार्थी मित्रांनो आपली जी क्रेब सायकल असते ना मायटोकॉन्ड्रियामधून, मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी सिंथेसाइज होतं, मेटाबॉलिझम्स वगैरे होतात, हे तुम्हाला माहीत असेल ना. तर त्या मायटोकॉन्ड्रियापासून आपल्याला हे ॲसिटिल कोएन्झाईम ए भेटतं क्रेब सायकलमधून. आलं लक्षात. मग कोलिन आणि ॲसिटिल कोलिन यांचं कॉम्बिनेशन होऊन काय तयार होतं तर ॲसिटिल कोलिन. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा जो काय आहे मुद्दा आहे किंवा नंतरचा जो पॉईंट आहे तो काय आहे? न्यूरो ट्रान्समिशन. आता हे न्यूरो ट्रान्समिशन कुठे कुठे करतात किंवा कशा प्रकारचं असतं तर बघा, या न्यूरो ट्रान्समीटरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? वेट, बघा, ॲसिटिल कोलिन इज रिलीज फ्रॉम द नर्व एंडिंग्स नोन ॲज प्री सिनॅप्टिक टर्मिनल्स. तुम्हाला माहीत असेल, मी सांगितलं होतं तुम्हाला, असे न्यूरॉन्स असतात. बघा, हा एक न्यूरॉन झाला आणि लगेच हा एक न्यूरॉन झाला. आलं लक्षात. तर ही जी मधातली जी स्पेस आहे ना विद्यार्थी मित्रांनो, या स्पेसला काय म्हणायचं? सिनॅप्टिक क्लेफ्ट किंवा सिनॅप्स म्हणायचं. आलं लक्षात. त्यानंतर सिनॅप्सच्या अगोदरचा जो न्यूरॉनचा पार्ट असतो म्हणजे हा पार्ट, बघा कोणता? हा पार्ट. तर या पार्टला काय म्हणायचं? प्री सिनॅप्टिक टर्मिनल. आणि ॲसिटिल कोलिन कुठून रिलीज होतो? हे जे प्री सिनॅप्टिक टर्मिनल्स आहेत ना, एंडिंग्स आहेत ना, इथून या सिनॅप्समध्ये हा काय होतो? रिलीज होतो. आलं लक्षात. तर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की प्री सिनॅप्टिक टर्मिनल्स जे असतात न्यूरॉनचे, तिथून ॲसिटिल कोलिन काय होतो? रिलीज होतो. आणि कुठे? तर या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये. आता ही सिनॅप्टिक क्लेफ्ट काय आहे? द स्मॉल गॅप बिटवीन द टू न्यूरॉन्स. बघा, स्मॉल गॅप बिटवीन द टू न्यूरॉन्स म्हणजे हे एक न्यूरॉन आणि हे एक न्यूरॉन यांच्या मधामध्ये जो गॅप असतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण सिनॅप्स म्हणतो. आणि ॲसिटिल कोलिन कुठे रिलीज होतो? या सिनॅप्समध्ये. आलं लक्षात. मग अपॉन रिचिंग द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स. आता हे झालं सिनॅप्टिक क्लेफ्टच्या म्हणजे सिनॅप्सच्या अगोदरचा जो झाला पार्ट, हा, तर याला आपण काय म्हणतो? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि हा जो पार्ट झाला हा, तर हा असतो पोस्ट सिनॅप्टिक पार्ट. तर या पोस्ट सिनॅप्टिक पार्ट जो असतो न्यूरॉनचा, याच्यावर असतात वेगवेगळे रिसेप्टार्स. आलं लक्षात. आणि या रिसेप्टारवर नंतर मग इथं जो रिलीज झालेला काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला न्यूरो ट्रान्समीटर आहे, हे या पोस्ट सिनॅप्टिक म्हणजे इथं या पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टार्सवर काय होतो? ॲक्ट होतो. आणि आपल्याला जे जे ॲक्टिव्हिटीज असतात ते ॲक्टिव्हिटी आपल्याला भेटतात. आलं लक्षात. बघा, इथं दिलेलं आहे, अपॉन रिचिंग द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन ॲसिटिल कोलिन बाइंड द स्पेसिफिक रिसेप्टार कॉल्ड कोलिनर्जिक रिसेप्टार. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा प्री सिनॅप्टिक टर्मिनल्स म्हणून सिनॅप्सच्या अगोदरच्या पार्टमधून जेव्हा सिनॅप्समध्ये आपला न्यूरो ट्रान्समीटर म्हणजेच ॲसिटिल कोलिन रिलीज होतो, तर तो ॲसिटिल कोलिन नंतर काय होतो? पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टार्स म्हणजे सिनॅप्स संपल्याच्या नंतर जो न्यूरॉनचा पार्ट असतो त्याला पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टार पार्ट म्हणतात. आणि त्या पार्टवर रिसेप्टार्स असतात. ते कोणते रिसेप्टर असतात? तर ॲसिटिल कोलिनर्जिक रिसेप्टार. तर या कोलिनर्जिक रिसेप्टारवर काय होतात? हे ॲसिटिल कोलिन ॲक्ट होतो. आणि नंतर जे जे ॲक्टिव्हिटी आपल्याला भेटतात फिजिओलॉजिकल ॲक्शन ते आपल्याला मिळून जातात.
आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोलिनर्जिक रिसेप्टर्स आहेत तर याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे आणि एक्झाममध्ये हे विचारतात. आलं लक्षात. त्या अगोदर बघा ही डायग्राम आहे छोटीशी, याच्यामध्ये सिंथेसिस दिलेलं आहे. बघा इथं विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे, ॲसिडिल कोएन्झाइम आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ॲसिडिल कोएन्झाइम हे कुठून येतं, तर या मायटोकॉन्ड्रियामधून येतं. कुठून येतं, या मायटोकॉन्ड्रियामधून येतं. आलं लक्षात. त्यानंतर हे कोलिन आहे, तर हे कोलिन कुठून भेटतं आपल्याला भेटतं आपल्या फूडमधून. आलं लक्षात. या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन विद्यार्थी मित्रांनो, या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन काय तयार होतं, तर ॲसिडिल कोलिन तयार होतं. आणि हे ॲसिडिल कोलिन विद्यार्थी मित्रांनो एका व्हेसिकलमध्ये, आता व्हेसिकल म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, लहानपणी आपण काय करत होतो, 1-1 रुपया 2-2 रुपये चिल्लर जर असले तर एक बोळका असायचा, त्या बोळक्यामध्ये टाकत होतो आणि नंतर खूप जमा झाले की नंतर ते बोळका फोडून आपण ते रुपये काय करत होतो, बाहेर काढत होतो. असंच व्हेसिकल्स म्हणजे काय, तर अशा एका प्रकारचा काय असतो, तो बोळका असतो. याच्यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हे ॲसिडिल कोलिन काय होतं, स्टोअर होतं. सिंथेसाइज झाल्याच्या नंतर स्टोअर झालेलं व्हेसिकल, या व्हेसिकलमध्ये स्टोअर झालं. हे व्हेसिकलच्या नंतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिस म्हणजे काय, तर ब्रेकडाऊन होते या व्हेसिकलचा ना. याच्यात एक्झोसायटोसिस म्हणजे काय, या ज्या व्हेसिकल आहे याच्या आतलं जे मटेरियल हे बाहेर पडतं ना, आतमध्ये कोण आहे, ॲसिडिल कोलिन. मग हे एक्झोसायटोसिसहून ॲसिडिल कोलिन कुठे येतं, तर बाहेर येतं. हे ॲसिडिल कोलिन जेव्हा बाहेर येतं विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा हे ॲसिडिल कोलिन हे जे पोस्ट सिनॅप्टिक टर्मिनल आहे ना, म्हणजे दुसऱ्या न्यूरॉनचा पहिला जो पार्ट आहे सिनॅपच्या नंतरचा, ही सिनॅप झाली आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे, इथं असतात रिसेप्टर, इथं दिसत असतील तुम्हाला बघा, इथं आहेत रिसेप्टर, हे येतं रिसेप्टर. ते ॲसिडिल कोलिन या रिसेप्टरवर ॲक्ट होतो आणि रिसेप्टरवर ॲक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला काय भेटते, वेगवेगळे ॲक्शन भेटतात. आणि हे रिसेप्टर कोणते असतात, कोलिनर्जिक रिसेप्टर. आता कोलिनर्जिक रिसेप्टरबद्दल आपल्याला बघायचं आहे. आलं लक्षात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे रिसेप्टर आहे, रिसेप्टरवर 100% क्वेश्चन्स येतात. बघा, कोलिनर्जिक रिसेप्टर्स आर फाउंड इन व्हेरियस लोकेशन्स थ्रू आउट द बॉडी. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या लोकेशनमध्ये हे रिसेप्टर आढळतात म्हणतात. इन्क्लुडिंग द सेंट्रल नर्वस सिस्टीम, मेजरली कोणतं, तर CNS मध्ये, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये, अँड द पेरिफेरल नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज कुठे, तर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये. आलं लक्षात. हे तर तुम्हाला माहितीच असतील दोन्ही सिस्टीम. These receptors mediate the effect of acetylcholine and are categorized into two main types, that is nicotinic receptor and muscarinic receptor. म्हणजेच या रिसेप्टरवर जेव्हा ॲसिटिलकोलिन ॲक्ट होतं तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या काय भेटते म्हणते, इफेक्ट भेटते. आणि हे जे रिसेप्टर्स आहेत म्हणते, हे रिसेप्टर 2 प्रकारचे असतात. कोणकोणते, तर कोणकोणते, निकोटिनिक रिसेप्टर आणि विद्यार्थी मित्रांनो मस्कॅरिनिक रिसेप्टर. आणि याच्यावर 100% एक्झाममध्ये प्रश्न विचारतात. तर मग बघा काय, निकोटिनिक रिसेप्टर आर नेम आफ्टर दॅर ॲफिनिटी फॉर अ निकोटीन, अ कंपाऊंड फाउंड इन टोबॅको. म्हणजेच हे निकोटिनिक रिसेप्टर जे आहेत ना, तर हे जे रिसेप्टर आहेत यांचं नाव कसं पडलं, तर जे निकोटीन नावाचा पदार्थ आहे यांच्याशी त्याची काय आहे, या रिसेप्टरची ॲफिनिटी, म्हणजे निकोटीन याच्यासोबत या रिसेप्टरवर इझिली काय होऊ शकतो, बाइंड होऊ शकतो. म्हणजे यांची काय आहेत, ॲफिनिटी आहे त्या कशासोबत विद्यार्थी मित्रांनो, या रिसेप्टरसोबत. आता इथं 2-3 टर्म असतात, एक म्हणजे ॲफिनिटी, दुसरे म्हणजे इफिकसी. आलं लक्षात. तर ॲफिनिटी म्हणजे काय, जेव्हा या रिसेप्टरवर एखादा मॉलिक्यूल अटॅच होऊ शकतो इझिली, तर त्याला ॲफिनिटी म्हणतात. आणि एखादा मॉलिक्यूल जेव्हा या रिसेप्टरवर अटॅच होतो, बाइंड होतो आणि नंतर फिजिओलॉजिकल ॲक्शन भेटते, त्याला इफिकसी म्हणतात. हे 2 गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर निकोटीन सोबत या रिसेप्टरची काय आहे, ॲफिनिटी आहे म्हणतात. आणि हा जो पदार्थ आहे हे कुठे सापडतं, टोबॅकोमध्ये, म्हणून त्याचं नाव काय पडलं, निकोटिनिक रिसेप्टर. आलं लक्षात. दे आर आयनोट्रॉपिक रिसेप्टर. म्हणजेच काय, तर हे प्रश्न एक्झाममध्ये येतो की निकोटिनिक रिसेप्टर हे कशा प्रकारचे येतं, ते आहेत लिगांड गेटेड आयन चॅनल्स. म्हणजे आयनोट्रॉपिक, लिगांड गेटेड आयन चॅनल्स. आलं लक्षात. म्हणजे एखादा मॉलिक्यूल या आयन चॅनल्सवर ॲक्ट होतो ना, या मॉलिक्यूलला काय म्हणतात, तर लिगांड म्हणतात. तेव्हा हे काय होतं, ओपन होतात आयन चॅनल्स, म्हणून यांना काय म्हणायचं, लिगांड गेटेड आयन चॅनल्स. म्हणजेच तुम्हाला जर विचारलं एक्झाममध्ये, विच ऑफ द फॉलोइंग रिसेप्टर इज अ लिगांड गेटेड आयन चॅनल्स, तर त्याचं उदाहरण तुम्हाला काय लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, निकोटिनिक रिसेप्टर. मग निकोटिनिक रिसेप्टरचे कोणकोणते टाईप आहेत हे सुद्धा तुम्हाला बघावं लागेल. बघा कोणकोणते टाईप्स आहेत किंवा हे कुठे कुठे आढळतात तुम्हाला हे विचारू शकतात. तर पहिल्यांदा काय आहे, न्यूरोमस्क्युलर जंक्शन. बघा, न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे काय, तर निकोटिनिक receptor NM are present at the neuromuscular junctions where they mediate the transmission of the nerve impulses from the motor neurons to the skeletal muscles. Activation of the nicotinic receptor at the neuromuscular junctions leads to the muscle contraction. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे जे NM रिसेप्टर आहेत ना, हे कुठे प्रेझेंट असतात, ते न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये. हे निकोटिनिक रिसेप्टरचे एक टाईप आहेत. मग तुम्हाला विचारू शकतात की
खालीलपैकी निकोटिनिक रिसेप्टरचे कोणते टाईप ऑफ रिसेप्टर्स हे न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये अवेलेबल आहेत ते कोणते NM टाईपचे रिसेप्टर. आलं लक्षात. आता याच्यावर जेव्हा ॲसिटिल कोलिन ॲक्ट होतं विद्यार्थी मित्रांनो, समजा फॉर एक्झाम्पल हे न्यूरोमस्क्युलर जंक्शन आहे, इथं जर ॲसिटिल कोलिन ॲक्ट झाला तर काय होतं, या न्यूरोमस्क्युलर जंक्शन जनरली कुठे असतं विद्यार्थी मित्रांनो, स्केलेटल मसल्समध्ये. आणि हे स्केलेटल मसलच्या न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर जेव्हा हे ॲसिटिल कोलिन ॲक्ट होतात या रिसेप्टर्सवर विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा या मसलचं काय होतं, कॉन्स्ट्रॅक्शन होतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरातले जे मसल्स आहेत ना ते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात आणि रिलॅक्स होऊ शकतात या ॲसिटिल कोलिनमुळे. त्याच्यामुळेच आपण काय करू शकतो, हालचाल करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला हात उचलायचा, पाय उचलायचा, तर हे कशामुळे होतं, ॲसिटिल कोलिन रिलीज झाल्यामुळं. आणि ते रिलीज झाल्याच्यानंतर या न्यूरोमस्क्युलर जंक्शन जे आहे स्केलेटल मसलमधले यांच्यावर तो ॲक्ट होतो आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं, ज्यामुळे आपण हात आपण असा काय होतो उचलू आणि सोडू शकतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमुळे. म्हणजे ॲसिटिल कोलिन ॲक्ट झालं तर कॉन्ट्रॅक्शन होईल आणि लगेच तिथं त्याचं जर मेटाबॉलिझम झालं तर रिलॅक्सेशन होईल. त्याच्यामुळे आपण हालचाल करू शकतो. मग तुम्हाला जर विचारलं की मसल कॉन्स्ट्रॅक्शनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर तो कोण रिस्पॉन्सिबल आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲसिटिल कोलिन. आलं लक्षात. त्यानंतर ॲटोनॉमिक गँग्लियामध्ये सुद्धा निकोटिनिक रिसेप्टर असतात. तुम्हाला माहिती झालं पाहिजे ते कोणत्या टाईपचे, NG टाईपचे. आलं लक्षात. ॲटोनॉमिक गँग्लिया जे आहेत ते काय असतात, ते क्लस्टर्स ऑफ न्यूरॉन्स असतात दॅट रिले द इन्फॉर्मेशन बिटवीन CNS अँड द टार्गेट ऑर्गन ऑफ द ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि जे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत यांच्यामधलं जे सिग्नल ट्रान्समिशनचं काम कोण करतं, ॲटोनॉमिक गँग्लिया करतं. आणि या ॲटोनॉमिक गँग्लियामध्ये निकोटिनिक रिसेप्टरचा एक टाईप प्रेझेंट आहे आणि तो म्हणजे काय, NG रिसेप्टर. आलं लक्षात. त्यानंतर ॲक्टिव्हेशन ऑफ निकोटिनिक रिसेप्टर इन द ॲटोनॉमिक गँग्लिया मेडेड द ट्रान्समिशन ऑफ सिग्नल फ्रॉम द पोस्ट गँग्लियोनिक न्यूरॉन टू द पोस्ट गँग्लियोनिक न्यूरॉन, प्री गँग्लियोनिक टू द पोस्ट गँग्लियोनिक. तर याचं काही जास्त आपल्याला महत्त्व नाही. त्याच्यानंतर तिसरे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आहेत सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. तर निकोटिनिक रिसेप्टर म्हणजेच NN, कोणते NN आर फाउंड इन द सर्टेन रिजन्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम इंक्लुडिंग द ब्रेन. दे प्ले द रोल इन द व्हेरियस कॉग्निटिव्ह प्रोसेस सच ॲज अटेन्शन, लर्निंग अँड मेमरी. आता हे जे निकोटिनिक रिसेप्टर्स आहेत हे रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, अटेन्शनसाठी, लर्निंगसाठी किंवा मेमरीसाठी. कोणते, तर NN रिसेप्टर. ते कशामध्ये प्रेझेंट आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. आलं लक्षात. तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मस्कॅनिक रिसेप्टर म्हणजे आता निकोटिनिक रिसेप्टरच रिस्पॉन्सिबल असतील कशासाठी, अटेन्शन, लर्निंग आणि मेमरीसाठी असं नाही. निकोटिनिकच रिस्पॉन्सिबल असतील असं नाही विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये काय आहे, जे मस्कॅरिनिक रिसेप्टर आहेत हे सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात. आता ते बघूयात आपण खाली कसे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मस्कॅरिनिक रिसेप्टर हे निकोटिनिक रिसेप्टर इथं पाहिजे नाही, वर पाहिजे होतं हेडिंग, हे चुकीने इथं आलं. बघा मस्कॅरिनिक रिसेप्टर काय आहेत, मस्कॅरिनिक रिसेप्टर आर द टाईप ऑफ रिसेप्टर प्रोटीन्स फाउंड इन द सेंट्रल अँड द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता मस्कॅरिनिक रिसेप्टर हे एका प्रकारचे टाईप आहेत. ते कुठे आढळतात, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. आलं लक्षात. आता हे कशाचे टाईप्स आहेत मस्कॅरिनिक रिसेप्टर, कोलिनर्जिक रिसेप्टरचा पहिला टाईप होता निकोटिनिक, दुसरा आहे मस्कॅरिनिक. तर हे काय ते एका प्रकारचे G प्रोटीन कपल रिसेप्टर आहेत. जे निकोटिनिक रिसेप्टर होते ते होते लिगांड गेटेड आयन चॅनल्स, पण हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आहेत G प्रोटीन कपल रिसेप्टर. कोणते, G प्रोटीन कपल रिसेप्टर. मग तुम्हाला विचारू शकतात मस्कॅरिनिक रिसेप्टर हे कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहेत, तर ते आहेत G प्रोटीन कपल रिसेप्टर. आलं लक्षात. आणि हे काय ॲसिटिल कोलिनमुळे काय होतात, ॲक्टिव्ह होतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. बघा आता हे कुठे कुठे तुम्हाला भेटतील. बघा ॲटोनॉमिक इफेक्टर ऑर्गन्स, वेगवेगळे जे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे जे ऑर्गन्स आहेत ना तिथे हे आढळतात. जसे की कुठे कुठे बघा, मस्कॅरिनिक रिसेप्टर आर लोकेटेड इन द व्हेरियस ऑर्गन इनर्वेटेड बाय द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इंक्लुडिंग हार्टमध्ये आढळतात. ते म्हणते कोण, मस्कॅरिनिक रिसेप्टर. कोणत्या टाईपचे, M2 टाईपचे जे मस्कॅरिनिक रिसेप्टर आहेत ते हृदयामध्ये आढळतात. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्हाला जर विचारलं हार्टमध्ये कोणत्या टाईपचे मस्कॅरिनिक रिसेप्टर आढळतात तर ते असतात M2 टाईपचे. त्यानंतर स्मूथ मसलमध्ये तुम्हाला जर विचारलं कोणत्या टाईपचे मस्कॅरिनिक रिसेप्टर आढळतात तर ते तुम्हाला कळायला पाहिजे कोणते. आता स्मूथ मसल कोणकोणत्या, GI ट्रॅकच्या, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकच्या, ब्लॅडरच्या. तर यांच्यामध्ये M3 टाईपचे मस्कॅरिनिक रिसेप्टर आढळतात. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे एक्झोक्राईन ग्लँड्स, वेगवेगळ्या सलायवरी ग्लँड, लॅक्रिमल ग्लँड जे असतात यांच्यामध्ये सुद्धा M3 टाईपचेच काय असतात, मस्कॅरिनिक रिसेप्टर असतात. आलं लक्षात. त्यानंतर बघा आता हे स्वीट ग्लँड दिलं. स्वेट ग्लँड जे आहेत मस्कॅरिनिक रिसेप्टर आर फाउंड इन स्वेट ग्लँड्स वेअर दे रेग्युलेट द स्वेटिंग. हे सुद्धा M3 टाईपचेच काय असतात, इथे रिसेप्टर असतात स्वेट ग्लँडमध्ये सुद्धा. ब्लड व्हेसल बघा, मस्कॅरिनिक रिसेप्टर M3, ब्लड व्हेसलमध्ये सुद्धा M3 टाईपचेच काय असतात, मस्कॅरिनिक रिसेप्टर. ब्लड व्हेसल्स वेअर दे मेडिएट द व्हॅसोडायलेशन. आणि जेव्हा ॲसिटिल कोलिन या मस्कॅरिनिक रिसेप्टरवर ॲक्ट होतात तेव्हा याचं काय होतं, व्हॅसोडायलेशन होत असतं. आलं लक्षात. त्यानंतर बघा आयमध्ये, आता आयमध्ये मस्कॅरिनिक रिसेप्टर आर लोकेटेड इन द आय. कोणते पण M3 टाईपचेच,
पर्टिक्युलरली इन द आयरिस स्पिंक्टर्स मसल आणि सिलियरी मसल. तुम्हाला जर विचारलं की सिलियरी मसलमध्ये किंवा स्पिंक्टर आयरिस स्पिंक्टर मसलमध्ये कोणते मस्कॅनिक रिसेप्टर आढळतात, तर ते M3 टाईपचे. वेअर दे रेग्युलेट द प्युपिल कॉन्स्ट्रिक्शन अँड अकोमोडेशन फॉर द नियर विजन. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ॲसिटिल कोलिन जेव्हा या मस्कॅनिक रिसेप्टर M3 जे की डोळ्यामध्येच प्रेझेंट आहेत, कुठे आयरिस स्पिंक्टर मसलमध्ये आणि सिलियरी मसलमध्ये ॲक्ट झालं तर काय होते, तर प्युपिलचं कॉन्स्ट्रिक्शन होते किंवा अकोमोडेशन फॉर द नियर विजन होते. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल नर्वस सिस्टीम बघा. सेंट्रल नर्वस सिस्टीम मस्कॅनिक रिसेप्टर आर प्रेझेंट इन द डिफरंट रिजन ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. CNS मध्ये दोन मेन पार्ट असतात, कोणते, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर मेजरली याच्यामध्ये M1 आणि M4 टाईपचे काय असतात विद्यार्थी मित्रांनो, मस्कॅनिक रिसेप्टर असतात. मग तुम्हाला जर विचारलं की ब्रेनमध्ये कोणकोणते मस्कॅनिक रिसेप्टर आहे, तुम्हाला जर ऑप्शनमध्ये M1 आणि M4 असेल तर दोन्ही असू शकतं किंवा या दोन्हीपैकी एक कोणतं असेल तर ते बरोबर आहे. लक्षात. वेअर दे मॉड्युलेट द न्यूरो ट्रान्समिटर अँड आर इन्व्हॉल्व इन द व्हेरियस फंक्शन सच ॲज कॉग्निशन, मेमरी अँड मूवमेंट रेग्युलेशन. बघा, म्हणजेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं लर्निंग, मेमरी आणि अटेन्शनमध्ये निकोटिनिक टाईपचं पण सुद्धा काय असतं, रोल असतो. तसंच कॉग्निशन, मेमरी आणि मुवमेंटसाठी पण हे M1 आणि M4 रिस्पॉन्सिबल असतात. आलं लक्षात. हे ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. आता फंक्शन इन द पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ॲसिटिल कोलिनचं जे फंक्शन आहे या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये ते काय आहे बघा. काय आहे, इन द पेरिफेरल नर्वस सिस्टीम acetylcholine play a vital role in transmitting nerve signal to the various organs and tissue. It control the muscle contraction. तुम्हाला मी आता सांगितलं मसल कॉन्ट्रॅक्शन हे कंट्रोल करतं, जसं की व्हॉलंटरी मसल मुवमेंट अँड द रेग्युलेशन ऑफ स्मूथ मसल इन ऑर्गन. आता स्मूथ मसल कुठचे प्रेझेंट असतात, तर इंटरनल ऑर्गन जसं की डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, हार्ट, याच्यामध्ये स्मूथ मसल असतं. आणि यांचं कंट्रोल करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर कोण, ॲसिटिल कोलिन. आणि जे व्हॉलंटरी मसल्स आहेत यांच्या मुवमेंटसाठी पण कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर ॲसिटिल कोलिन. बघा, ॲसिटिल कोलिन ऑल्सो रेग्युलेट द हार्ट रेट, डायलेट द ब्लड व्हेसल्स अँड कंट्रोल द स्वेटिंग अमॉंग द अदर फंक्शन. म्हणजे स्वेटिंग किंवा ब्लड व्हेसलचं डायलेशन किंवा हार्ट रेट कंट्रोल करणं, रेग्युलेट करणं, हे सुद्धा कोणाचं काम आहे, एका प्रकारचं ॲसिटिल कोलिनचंच काम आहे. बघा, function in the central nervous system. In the central nervous system, acetylcholine is involved in the process related to learning. हे महत्त्वाचं आहे. लर्निंग रिलेटेड जी प्रोसेस आहे ते कोण रिस्पॉन्सिबल आहे, acetylcholine. मेमरी रिलेटेड, अटेन्शन, अराउजल. इट इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट इन द हिपोकॅम्पस, अ ब्रेन रिजन. हे हिपोकॅम्पस एक ब्रेनचा रिजन आहे. लक्षात. ते मेमरी फंक्शनसाठी किंवा मेमरी फॉर्मेशनसाठी काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. आणि ॲसिटिलकोलिन याच्यामध्ये काय करतो, महत्त्वाचा पार्ट किंवा रोल प्ले करतो. ॲसिटिलकोलिन इज ऑल्सो इम्प्लिकेटेड इन रेग्युलेटिंग स्लीप सायकल्स. डिस्ट्रप्शन्स ऑफ द कोलिनर्जिक रिसेप्टर कॅन कंट्रीब्यूट टू द कंडिशन्स लाईक द अल्झायमर डिसीज. आता हा खूप महत्त्वाचा एक पॉईंट आहे. बघा, जर कोलिनर्जिक रिसेप्टर जर डिस्ट्रॉय झाले, डिस्ट्रप्शन झाले, तर एक कंडिशन अराईज होतं. ती कंडिशन म्हणजे कोणती, अल्झायमर डिसीज. मग पेपरमध्ये तुम्हाला येऊ शकतं की अल्झायमर डिसीजमध्ये कोणते रिसेप्टर हे काय होतात, डॅमेज होतात. तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की विद्यार्थी मित्रांनो, कोलिनर्जिक रिसेप्टर याच्यामध्ये काय होतात, डॅमेज होतात. आलं लक्षात. हे तुम्हाला. आणि मग खालीलपैकी असं कोणतं न्यूरो ट्रान्समिटर आहे की जे अल्झायमर डिसीजमध्ये काय करतं, रोल प्ले करतं, तर ते कोणतं आहे, ॲसिटिलकोलिन. ॲसिटिलकोलिन जर कमी रिलीज झालं किंवा ॲसिटिलकोलिन रिसेप्टर जे आहेत हे जर कमी झाले किंवा डिस्ट्रॉय झाले तर कोणता डिसीज होऊ शकतो, तर अल्झायमर डिसीज होऊ शकतो. आलं लक्षात. आता हे ॲसिटिलकोलिन विद्यार्थी मित्रांनो रिलीज झाल्याच्यानंतर अशा ॲक्शन्स भेटल्या. कोणकोणत्या ॲक्शन्स, कोणकोणत्या रिसेप्टरवर ॲक्ट झाल्याच्यानंतर कशा ॲक्शन्स भेटल्या हे आपण आता बघितलं. पण विद्यार्थी मित्रांनो, हे जर डिग्रेडेड झाले म्हणजे ॲसिटिलकोलिन जसंच्या तसंच जर राहिलं तर मग चालेल का नाही, हे ॲक्टिव्हिटी आपल्याला सदैव भेटत राहतील. त्याची टॉक्झिसिटी सुद्धा होऊ शकते किंवा जास्त आपल्याला ॲक्शन भेटल्यामुळे ते हानिकारक सुद्धा होऊ शकतं. मग हे ॲसिटिलकोलिन मेटाबोलाइज करण्यासाठी किंवा डिग्रेडेड करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काहीतरी पाहिजे असतात. तर ते एका प्रकारचे एन्झाईम्स आहेत जे की ॲसिटिलकोलिन नंतर मेटाबोलाइज करतात आणि ही ॲक्शन काय होते, स्टॉप होते. नाही तर ॲक्शन सदैव चालूच राहिली असती. मग तुम्हाला विचारू शकतात पेपरमध्ये की ॲसिटिलकोलिनचं मेटाबॉलिझम किंवा डिग्रेडेशन करण्यासाठी कोणतं एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे, तर ते तुम्हाला इथं बघायचं. बघा, ॲसिटिलकोलिन इज रॅपिडली ब्रोकन डाऊन बाय द एन्झाईम ॲसिटिलकोलिन इस्टरेज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ॲसिटिलकोलिनचं मेटाबॉलिझम होण्यासाठी एक एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे. ते कोणतं आहे, तर ॲसिटिलकोलिन इस्टरेज. दॅट प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टर. म्हणजे जे रिसेप्टर्स आहेत त्यांचं एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन होऊ नये म्हणून ॲसिटिलकोलिनचं ब्रेकडाऊन होणं गरजेचं असतं. आणि हे ब्रेकडाऊन
करण्यासाठी कोणतं एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे, तर ॲसिटिल कोलिन इस्टरेज. आलं लक्षात. आता हे ॲसिटिल कोलिन इस्टरेज ब्रेक डाऊन द ॲसिटिल कोलिन इंटू द कोलिन अँड ॲसिटेट. म्हणजेच हे कोलिन आणि ॲसिटेट या दोन पार्टमध्ये ॲसिटिल कोलिनचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकडाऊन होतं. आणि हे जे कोलिन आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे डबल यूज होतं कशा, सिंथेसाइजसाठी ॲसिटिल कोलिनच्या. कोणासोबत, तर ॲसिटिल कोएन्झाईम ए सोबत. आलं लक्षात. त्यानंतर बघा दुसरं जे महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो न्यूरो ट्रान्समीटर होतं टाईप त्या न्यूरो ट्रान्समीटरचा, तर ते कोणते आहेत, कॅटॅकोलामाइन्स. कोणते, कॅटॅकोलामाइन्स. आता विद्यार्थी मित्रांनो हे जे कॅटॅकोलामाइन्स आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि याच्यावर 100% प्रश्न येतो म्हणजे येतो. बघा आता कॅटॅकोलामाइन्स आर द स्पेसिफिक ग्रुप ऑफ न्यूरो ट्रान्समीटर्स अँड हार्मोन्स दॅट आर डिराइव्ड फ्रॉम द अमायनो ॲसिड टायरोसिन्स. मग तुम्हाला जर विचारलं की हे कॅटॅकोलामाइन्स कोणापासून, कोणत्या अमायनो ॲसिडपासून सिंथेसाइज होतात, तर ते अमायनो ॲसिड म्हणजे कोणता विद्यार्थी मित्रांनो, टायरोसिन. ध्यानात ठेवा हां. दे शेअर अ कॉमन केमिकल स्ट्रक्चर कॅरेक्टराइज बाय द कॅटॅकॉल रिंग, बेन्झेन रिंग विथ 2 हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे जेवढेही आता प्रकार असतील किंवा जेवढेही एक्झाम्पल्स आहेत त्या कॅटॅकोलामाइनचे, त्यांचे एक सेम स्ट्रक्चर आहे मध्ये, की त्याच्यामध्ये काय आहे, कॅटॅकॉल नावाची रिंग आहे. या कॅटॅकॉल नावाची रिंग आहे, याच्यामुळे त्यांचं नाव काय पडलं, कॅटॅकोल अमाइन्स. अमाइन्स म्हणजे अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिडपासून तयार झाले कोणत्या, टायरोसिन. आता हे कॅटॅकोल रिंग जे आहे याच्यामध्ये काय असतं, तर कॅटॅकॉल रिंगमध्ये असते विद्यार्थी मित्रांनो बेन्झेन रिंग असते, आणि त्याच्यावर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप असतात. त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, कॅटॅकॉल अमाइन म्हणायचं. आलं लक्षात. अँड अन अमाइन. आता इथं सांगितलं तुम्हाला कॅटॅकॉल रिंग आणि अमाइनपासून तयार झाले, त्याच्यामुळे त्याला कॅटॅकॉल अमाइन म्हणतात. आता देर आर 3 मेन कॅटॅकोलामाइन्स. कोणकोणते, इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन अँड डोपामाइन. इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन अँड डोपामाइन. मग तुम्हाला जर विचारलं खालीलपैकी कॅटॅकोलामाइन कोणते, तर 3 असतात. कोणकोणते, इपिनेफ्रिन म्हणजे ॲड्रेनालिन, नॉर नेफ्रिन म्हणजे नॉर ॲड्रेनालिन, आणि डोपामाइन. आलं लक्षात. तर हे तिन्ही काय आहेत, तर कॅटॅकॉल अमाइन्स आहे. दुसरं जर तुम्हाला चौथं एक्झाम्पल दिलं एखादं, तर ते कॅटॅकोलामाइनचं एक्झाम्पल असणार का, जसं की ॲसिटिल कोलिन नाही. मग तुम्हाला ओळखायला यायला पाहिजे. आलं लक्षात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दीज आर रिलीज बोथ इन द CNS अँड PNS. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा रिलीज होतात हे, आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा रिलीज होतात. अँड हॅव अ वाईड रेंजिंग रोल इन द मूड, अराउजल, इमोशन अँड कॉग्निशन. म्हणजेच मूडमध्ये ॲज वेल ॲज अराउजलमध्ये, इमोशनमध्ये आणि कॉग्निशनमध्ये यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आलं लक्षात. कोणाचा, कॅटॅकॉल अमाइनचा. खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यावर प्रश्न विचारतात. आलं लक्षात. आणि याच्यानंतर MCQ सुद्धा बघणार विद्यार्थी मित्रांनो. MCQ साठी ही थेरी तुम्हाला समजणं खूप गरजेची आहे. द मोस्ट प्रॉमिनंट ऑफ देअर रोल इन न्यूरो फार्माकोलॉजी पर्टेन टू द मूड. आणि सगळ्यात महत्त्वाचा न्यूरो फार्माकोलॉजीमध्ये रोल जर असेल तर कशाशी संबंधित आहे, मूडच्या संबंधी. कोणाचा, या कॅटॅकॉल अमाइनचा. जसं की विद्यार्थी मित्रांनो डोपामाइन इज इम्पॉर्टंट फॉर मूड. डोपामाइन जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे मूडसाठी. डोपामाइन इज इम्पॉर्टंट फॉर द मूड. त्यानंतर मोटिवेशन, मेमरी अँड मुवमेंट. यालाच काय म्हणायचं, 4M. बघा मूड, मोटिवेशन, मेमरी अँड मुवमेंट. तुम्हाला जर विचारलं की मूड, मोटिवेशन, मेमरी आणि मुवमेंट याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, या चारहीसाठी त्याला 4M म्हणतात. तर तो कोण आहे, तर डोपामाइन. मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे डोपामाइन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मूड, मोटिवेशन, मेमरी अँड मुवमेंट. आलं लक्षात. अँड सेरोटॉनिन टू हॅज इम्पॉर्टंट रोल इन द मूड, इमोशन अँड मेमरी. आता सेरोटॉनिन सुद्धा आहे का नाही, याचा पण कशामध्ये रोल आहे म्हणते विद्यार्थी मित्रांनो, इमोशन आणि मेमरीमध्ये. इपिनेफ्रिन अँड नॉर इपिनेफ्रिन जे आहेत ना, हॅव रोल इन अराउजल अँड अटेन्शन. तुम्हाला फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स माहीत असेल. बघा आपल्या मागे जर एखादा काही लागलं किंवा डेंजर असलं तर आपण जोरानं धावतो किंवा आपल्या ॲक्टिव्हिटी फास्ट होऊ शकतात, आहे का नाही. तर हे कशामुळं, फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्समुळं. आणि तो कोण, त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन. तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकता विच ऑफ द फॉलोइंग न्यूरो ट्रान्समिटर इज रिस्पॉन्सिबल फॉर फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स. तर ते कोण आहे, इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन. ठीक आहे. त्यानंतर बघा हे सिंथेसाइज कसं होतात, तुम्हाला आधीच सांगितलं टायरोसिन नावाच्या अमायनो ॲसिडपासून हे सिंथेसाइज होतात. तर याची जी सिंथेसिसची प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो ही इथं दिलेली आहे, हे तुम्ही वाचू शकता किंवा खाली डायग्रामॅटिकली मी इथं डिस्क्राईब करतो, हे तुम्ही डायरेक्टली वाचून घ्या. आलं लक्षात. डायग्रामॅटिकली मी इथं खाली काय करतो विद्यार्थी मित्रांनो, ही थोडी डिस्क्राईब करतो. बघा जे टायरोसिन आहे ना विद्यार्थी मित्रांनो, टायरोसिनचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, डायहायड्रोफिनाइल ॲलॅनिनमध्ये. कशामध्ये, डोपामध्ये. म्हणजे डायहायड्रोफिनाइल ॲलॅनिन हे जे डोपा आहे ना याच्यामध्ये कन्व्हर्शन होतं. कशाचं, टायरोसिनचं. आणि याच्यासाठी जे एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतं ते असतं टायरोसिन हायड्रॉक्सिलेज. मग तुम्हाला जर विचारलं की बा टायरोसिनचं डोपामध्ये कन्व्हर्शन म्हणजे डायफिनाइल
डायहायड्रॉक्सी फिनाईल ॲलानिनमध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी कोणता एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे, तर टायरोसिन हायड्रॉक्सिलेज. आलं लक्षात. नंतर डायहायड्रॉक्सी फिनाईल ॲलानिन जे आहे ना, याचं कन्व्हर्शन होतं डोपामाइनमध्ये. अगोदर काय भेटतं आपल्याला, आता पहिला कॅटाकोलामाइन भेटला कोणता, डोपामाइन. कोणाचं, डोपाचं, म्हणजेच डायहायड्रॉक्सी फिनाईल ॲलानिन, आणि याचं कन्व्हर्शन डोपामाइनमध्ये कोण करतं, तर डोपा डिकार्बॉक्सिलेज. म्हणजेच काय, तर डायहायड्रॉक्सी फिनाईल ॲलानिन डिकार्बॉक्सिलेज हे जे एन्झाईम हे डायहायड्रॉक्सी फिनाईल ॲलानिनचं कन्व्हर्शन कशामध्ये करतं, डोपामाइनमध्ये. आलं लक्षात. नंतर मग आता डोपामाइन भेटलं पहिलं कॅटाकोलामाइन. हे डोपामाइनचं कन्व्हर्शन विद्यार्थी मित्रांनो होतं कशामध्ये, या नॉरएपिनेफ्रिनमध्ये. हे झालं दुसरं कॅटाकोलामाइन. आणि याचं कोण कन्व्हर्शन करतं डोपामाइन टू नॉरएपिनेफ्रिन, तर डोपा बीटा हायड्रॉक्सिलेज नावाचे एन्झाईम. आता नंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे नॉरएपिनेफ्रिन आहे ना, याचं कन्व्हर्शन विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये होते, आणि इपिनेफ्रिनमध्ये. आणि यालाच म्हणतात मिथायलेशन. म्हणजे एक मिथाईल ग्रुप नॉन इपिनेफ्रिनमध्ये कमी आहे आणि इपिनेफ्रिनमध्ये एक मिथाईल ग्रुप जास्त आहे. म्हणजे नॉर इपिनेफ्रिनचं मिथायलेशन झालं की कोण भेटतं, इपिनेफ्रिन. मग तुम्हाला जर विचारलं की या दोघांमध्ये फक्त कशाचा फरक आहे, तर कशाचा, एक मिथाईल ग्रुपचा म्हणजेच मिथिल ग्रुपचा फरक आहे. नॉर इपिनेफ्रिनमध्ये तो कमी आहे आणि इपिनेफ्रिनमध्ये जास्त आहे. आणि या नॉर इपिनेफ्रिनचं कन्व्हर्शन तिसरं जे आपलं कॅटाकोलामाइन आहे याच्यामध्ये करण्यासाठी कोणतं एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे, PMNT. याचा लॉंग फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो, PMNT म्हणजे काय, तर फिनाईल इथॅनोलामाइन एन मिथाईल ट्रान्सफरेज. काय, फिनाईल इथॅनोलामाइन एन मिथाईल ट्रान्सफरेज. आलं लक्षात. हे कोणाचं कन्व्हर्शन, नॉरएपिनेफ्रिनचं कन्व्हर्शन कशामध्ये करतं विद्यार्थी मित्रांनो, एपिनेफ्रिनमध्ये. आता इथं आपलं हे कॅटाकोलामाइन काय झाले, सिंथेसाइज झाले. मग हे कॅटाकोलामाइन काय होऊ शकतात, रिलीज होऊ शकतात. आलं लक्षात. मग रिलीज झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे कॅटाकोलामाइन आहेत हे कुठे ॲक्ट होतात, वेगवेगळ्या रिसेप्टारवर. आता इथं हे रिसेप्टार ते कोलिनर्जिक रिसेप्टार राहणार का नाही, यांचे वेगळे रिसेप्टार असणार. तर यांचे जे रिसेप्टार आहेत ते मेजरली दोन टाईपचे असतात या कॅटाकोलामाइनचे. पहिले कोणते, एकतर ॲड्रेनर्जिक रिसेप्टार आणि दुसरे असतात डोपामिनर्जिक रिसेप्टार. आता ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन हे कशावर ॲक्ट होतील, या ॲड्रेनर्जिक रिसेप्टारवर. आणि डोपामिन कशावर ॲक्ट होईल, या डोपामाइन रिसेप्टारवर. मग आता ॲड्रेनर्जिक रिसेप्टार आहेत ना, यांचे काय आहेत, दोन प्रकार. एक अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टार आणि दुसरं म्हणजे बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टार. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यावर प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात की जे अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टार आहेत याचे दोन टाईप आहेत. कोणकोणते, अल्फा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टार आणि अल्फा 2 ॲड्रेनर्जिक रिसेप्टार. तर हे कुठे कुठे प्रेझेंट असतात असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. आणि नंतरचे जे क्लासिफिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल आता ॲड्रेनर्जिक ड्रग किंवा सिम्पॅथेटिक ड्रग, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग हे याच इफेक्टारवर, या रिसेप्टारवर ॲक्ट होऊन त्यांची ॲक्टिव्हिटी दाखवत असतात. एकतर ते रिसेप्टारला ब्लॉक करतात किंवा एकतर रिसेप्टारवर ते ॲक्टिवेट करतात आणि नंतर आपल्याला काय भेटतात, यांच्या सारख्या ॲक्टिव्हिटी किंवा यांच्या अपोजिट ॲक्टिव्हिटी भेटतात. असे ज्यांचे क्लासिफिकेशन आणि ते कोणत्या रिसेप्टारवर ॲक्ट होतात किंवा कोणत्या रिसेप्टारला ब्लॉक करतात हे सुद्धा आपल्याला समोर बघायचं आहे. पण आता ते रिसेप्टार कुठे कुठे आहेत म्हणजे आपल्याला ॲक्टिव्हिटी कशी भेटेल. फॉर एक्झाम्पल हार्टमध्ये एखादा रिसेप्टार प्रेझेंट आहे, मग एखादा मॉलिक्यूल त्या हार्टमध्ये ॲक्ट होतो, तर मग त्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं का रिलॅक्सेशन होतं हे कळण्यासाठी तुम्हाला त्या रिसेप्टारचं लोकेशन आणि त्याचे क्लासिफिकेशन सुद्धा माहीत असायला पाहिजे. आता जे अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टार आहेत, अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टारचा पहिला टाईप कोणता, अल्फा. तर हे दोन टाईपचे असतात. कोणकोणते, अल्फा 1 आणि अल्फा 2. आता अल्फा 1 जे रिसेप्टर असतात ना विद्यार्थी मित्रांनो ते प्रेझेंट कुठे कुठे असतात ते बघून घ्या. आता बघा, अल्फा 1 ॲड्रेनर्जिक जे रिसेप्टर असतात ते प्रेझेंट असतात स्मूथ मसल्स ऑफ द ब्लड व्हेसल्स, त्यानंतर स्पेशली इन द स्किन, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट अँड स्केलेटल मसल्स. म्हणजेच हे अल्फा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर कुठे कुठे प्रेझेंट असतात, स्मूथ मसल्समध्ये. कुठे ते स्मूथ मसल्स कुठे असतात, तर ब्लड व्हेसलमध्ये असू शकतात, स्किनच्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टच्या ब्लड व्हेसलमध्ये असू शकतात किंवा स्केलेटल मसलच्या ब्लड व्हेसलमध्ये ते असू शकतात. त्यानंतर इन द रेडियल मसल्स ऑफ द आयरिस ऑफ द आय. त्याच्यानंतर जे रेडियल मसल आहे आयरिस, डोळ्यामधली जी आयरिस मसल आहे ना, तर त्याची रॅडियस मसल आहे तिथे सुद्धा हे रिसेप्टर प्रेझेंट असतात. अँड सम ऑर्गन्स लाईक द प्रोस्टेट ग्लँड अँड युरिनरी ब्लॅडर. म्हणजे प्रोस्टेट ग्लँड किंवा युरिनरी ब्लॅडर्स हे जे ऑर्गन्स आहेत याच्यामध्ये सुद्धा हे अल्फा 1 रिसेप्टर प्रेझेंट असतात. मग तुम्हाला जर विचारलं की प्रोस्टेट ग्लँडमध्ये किंवा युरिनरी ब्लॅडर्समध्ये कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत, तर ते आहेत अल्फा 1 रिसेप्टर. आलं लक्षात. त्यानंतर अल्फा 2 जे रिसेप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो ते कुठे प्रेझेंट असतात असं जर तुम्हाला विचारलं तर इथं बघून घ्या. बघा, प्री सिनॅप्टिक नर्व, सिनॅप्सच्या अगोदरचे ज्या नर्व टर्मिनल्स आहेत तिथे हे प्रेझेंट असतात. इन द सेंट्रल अँड पेरिफेरल नर्व सिस्टीम इन्क्लुडिंग कुठे, ब्रेनमध्ये, वेअर दे फंक्शन ॲट द ऑटो रिसेप्टर अँड हेट्रो रिसेप्टर. यांचं काय असतं, ऑटो रिसेप्टर आणि हेट्रो रिसेप्टर. आता हे जे कन्सेप्ट आहेत हे थोडे वेगळे आहेत, हे तुम्हाला काय करून घ्यायचे, बघून घ्यायचे की ऑटो रिसेप्टर म्हणजे काय आणि हेट्रो रिसेप्टर काय. तर हे एक ध्यानात ठेवा की ऑटो रिसेप्टर हे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझममध्ये रोल प्ले करतात.
आलं लक्षात. म्हणजे एखादा आता न्यूरो ट्रान्समीटर रिलीज झालं, ते जर आपल्याला बस झालं तर त्याला रिलीज होण्याचं बंद करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतात, हे ऑटो रिसेप्टर. या दोघांचा डिफरन्स तुम्हाला बघून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा हे दोन झाले. त्यानंतर बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर. आता हे जे बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर आहे याच्यावर प्रश्न विचारतो की बाबा बीटा 1 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, बीटा 2 कुठे प्रेझेंट आहेत, बीटा 3 कुठे प्रेझेंट आहेत. बघा आपल्याला हार्ट किती आहे, 1. मग हे जे बीटा रिसेप्टर हे कुठे प्रेझेंट आहेत, आपल्या एका हार्टमध्ये, असं ध्यान घ्यायचं. हार्टमध्येच प्रेझेंट आहेत, एकच आहे हार्ट. आणि त्या हार्टमध्ये कोणते रिसेप्टर आहेत, बीटा 1 टाईपचे, 1 फॉर 1. बघा प्रायमरी इन द हार्ट, इस्पेशली इन द सायनो आर्टेरियल अँड द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड्स, बट ऑल्सो फाउंड इन किडनी. पण ते किडनीमध्ये सुद्धा असू शकतात. पण प्रायमरी कशात आहेत, ते आपल्या हार्टमध्ये. आणि हार्ट फॉर 1 सिम्बॉल ध्यानात ठेवायचं. बीटा 1 जर म्हणलं तर ते कशामध्ये प्रेझेंट आहेत, या हार्टमध्ये. आलं लक्षात. त्यानंतर बीटा 2 लंग्स किती आहेत, आपल्याला 2 लंग्स आहेत. मग तुम्हाला जर म्हणलं लंग्समध्ये कोणते आहेत, तर ते बीटा 2 आहेत. बघा स्मूथ मसल्स इन द ब्रोंकायल्स ऑफ द लंग्स, म्हणजे लंग्सचे जे ब्रोंकायल्स आहेत याचे जे स्मूथ मसल्स आहेत याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहेत, बीटा 2. किंवा ब्लड वेसल जे आहेत स्केलेटल मसल्सच्या याच्यामध्ये सुद्धा, किंवा युटेरसच्या आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकच्या इथे सुद्धा हे प्रेझेंट आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक बीटा 3 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर. आता जे ॲडिपोज टिश्यू आहेत म्हणजे फॅट सेल आहेत ना, त्याच्यामध्ये जर विचारलं तुम्हाला की ॲडिपोज टिश्यूमध्ये कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत, तर ते आहेत बीटा 3 रिसेप्टर. आणि दे आर रिस्पॉन्सिबल फॉर लिपोलायसिस. लिपोलायसिस प्रोसेससाठी कोणते रिसेप्टर रिस्पॉन्सिबल आहे असं जर तुम्हाला विचारलं तर ते आहेत बीटा 3 रिसेप्टर. त्याच्यानंतर डोपामाइन रिसेप्टर आहे. तर डोपामाइन रिसेप्टर प्रायमरीली तुम्हाला सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये भेटतात किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये भेटतात, लक्षात. आणि त्याचे 5 टाईप आहेत. कोणते, D1, D2, D3, D4 आणि D5. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की D1 ते D5 म्हणजे 5 प्रकारचे डोपामाइन रिसेप्टर असतात. आता हे डोपामाइन रिसेप्टर कुठे कुठे प्रेझेंट आहेत हे सुद्धा इथं दिलेलं आहे, हे तुम्ही बघून घेऊ शकता. बघा डोपामाइन 1 जे रिसेप्टर आहेत ना, हे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये भेटतात. कोणते रिजन, विद्यार्थी मित्रांनो, इन द स्ट्रिएटम. स्ट्रिएटम नावाचं जे रिजन आहे सेंट्रल नर्वस सिस्टमचं, इथे रिजन इन्व्हॉल्व इन द, हे रिजन कशासाठी रिजन आहे, ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, मोटार कंट्रोलसाठी, रिवॉर्डसाठी. सेरिब्रल कोर्टेक्समध्ये सुद्धा आहेत किंवा लिम्बिक सिस्टीममध्ये सुद्धा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर विचारलं डोपामाइन 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, तर स्ट्रिएटममध्ये. आणि हे स्ट्रिएटम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, मोटार कंट्रोल आणि रिवॉर्डसाठी. आलं लक्षात. त्यानंतर D2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, डिस्ट्रीब्युटेड वाईडली थ्रू आउट द CNS इंक्लुडिंग द स्ट्रिएटम, लिम्बिक सिस्टीम, सेरिब्रल कॉर्टेक्स, हायपोथॅलॅमस अँड द ब्रेन स्टीम. आलं लक्षात. दे आर ऑल्सो फाउंड इन द सम पेरिफेरल टिश्यू सच ॲज गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. आता हे GI ट्रॅकमध्ये सुद्धा हे D2 रिसेप्टर आहेत. मग आता जे डोपामाइन अँटागोनिस्ट आहेत, डोमपेरिडोन वगैरे आहे की नाही, तर हे कुठे ॲक्ट होतात, या डोपामाइन 2 रिसेप्टरवर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो D3 रिसेप्टर आहेत. D3 रिसेप्टर सुद्धा कुठे प्रेझेंट आहेत, म्हणजे लिम्बिक सिस्टीममध्ये किंवा इन्क्लुडिंग द न्यूक्लियस ऑक्युबेन्स, इथे सुद्धा ते प्रेझेंट आहेत. पार्ट ऑफ द ब्रेन्स रिवॉर्ड सर्क्युटरी. आलं लक्षात. त्यानंतर आयसलँड ऑफ द कलेजा, इथे सुद्धा ते प्रेझेंट आहेत. दे आर ऑल्सो फाउंड इन द अदर रिजन सच ॲज द सेरिब्रल कॉर्टेक्स अँड द सम ऑटोनॉमिक लाईन. हे एवढे इम्पॉर्टंट नाही विद्यार्थी मित्रांनो. जे ॲड्रेनर्जिक अल्फा आणि बीटा रिसेप्टर होते ना, त्यांचं लोकेशन खूप महत्त्वाचं आहे. D4 रिसेप्टर हे सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता कुठे प्रेझेंट आहेत. मेनली फाउंड इन द फ्रंटल कॉर्टेक्स, लिम्बिक सिस्टीम इंक्लुडिंग द अमिगडाला, हिपोकॅम्पस, इथे प्रेझेंट आहेत. आलं लक्षात. हे तुम्ही इझिली बघून घेऊ शकता. D5 रिसेप्टर कुठे येतं, हे सुद्धा CNS मध्ये प्रेझेंट आहेत. हिपोकॅम्पस, हायपोथॅलॅमस, अमिगडाला, बट ॲट द लोअर लेवल ॲज कम्पेअर टू अदर डोपामाइन रिसेप्टर. हे कमी आहेत ॲज कम्पेअर टू अदर डोपामाइन रिसेप्टर. डोपामाइन रिसेप्टरचं लोकेशनपेक्षा विद्यार्थी मित्रांनो डोपामाइनचे जे रोल्स आहेत ना, मूड, मोटिवेशन, मेमरी आणि मुवमेंट, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि डोपामाइनवर खूप प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. आता हे याचं मेटाबॉलिझम किंवा इनॅक्टिव्हेशन कसं होतं, मेटाबॉलिझम कॅटाकोलामाइनचं कसं होतं बघा. कॅटाकोलामाइन इंक्लुडिंग द डोपामाइन, नॉरएपिनेफ्रिन अँड इपिनेफ्रिन कॅन बी मेटाबोलाइज्ड बाय द एन्झाईम मोनो अमायनो ऑक्सिडेज अँड द कॅटाकोल ऑर्थोमिथाइल ट्रान्सफरेज, म्हणजे COMT. MAO म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज आणि COMT म्हणजे कॅटाकॉल ऑर्थोमिथाइल ट्रान्सफरेज, आहे की नाही. तर हे 2 विद्यार्थी मित्रांनो एन्झाईम जे आहेत ना, हे रिस्पॉन्सिबल आहेत कॅटाकोलामाइनच्या मेटाबॉलिझमसाठी. नाहीतर जर कॅटाकोलामाइन जसं तसं राहिलं तर आपल्याला जास्त ॲक्टिव्हिटी भेटेल. म्हणजे हार्टवर समजा ॲड्रेनलिन ॲक्ट झालं तर हार्टचं कॉन्ट्रॅक्शन एवढं होईल की विद्यार्थी मित्रांनो ब्लड प्रेशरवरून आपल्या ब्लड वेसल्स फुटून जातील, एवढं कॉन्ट्रॅक्शन होऊन जाईल, आहे की नाही. तर त्याच्यामुळं यांचं मेटाबॉलिझम होणं गरजेचं असतं. आणि ते कोणामुळे होतं, कॅटाकोलामाइनचे जे एन्झाईम्स आहेत, मेटाबॉलायझिंग एन्झाईम म्हणजेच मोनो अमायनो ऑक्सिडेज MAO आणि COMT म्हणजे कॅटाकॉल ऑर्थोमिथाइल ट्रान्सफरेज. बघा MAO इज लोकेटेड इन द मायटोकॉन्ड्रिया. कुठे प्रेझेंट आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. दॅट कॅटलायझेस द ब्रेकडाऊन ऑफ कॅटाकोलामाइन्स इन टू द इनॅक्टिव्ह मेटाबॉलाइट सच ॲज 3,4 हायड्रोक्सी फिनाइल ॲसिटिक ॲसिड म्हणजे डोपॅक.
तर तुम्हाला जर विचारलं की बाबा कॅटाकोलामाइनचं कन्व्हर्शन डोपॅकमध्ये कोण करतं किंवा होमोव्हॅलिनिक ॲसिडमध्ये कोण करतं HBA तर ते करतं MAO म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज. त्यानंतर COMT इज फाउंड इन द सायटोप्लाझम अँड ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू द ब्रेकडाऊन ऑफ कॅटाकोलामाइन इंटू द इनॅक्टिव्ह सबस्टन्स. मेन जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो तो आहे MAO. तर कॅटाकोलामाइनचं कन्व्हर्शन हे कशामध्ये करतं, या डोपॅकमध्ये म्हणजेच काय डायहायड्रॉक्सी फिनाइल ॲसिटिक ॲसिडमध्ये एकतं किंवा मग विद्यार्थी मित्रांनो HVA म्हणजे होमोव्हॅलिनिक ॲसिडमध्ये. मग तुम्हाला जर विचारलं की बाबा कॅटाकोलामाइनचं मेटाबॉलिझम झाल्याच्यानंतर कोणता कंपाऊंड भेटू शकतं, तर हे डोपॅक पण भेटू शकतं आणि HVA पण भेटू शकतं. आणि याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर MAO आणि COMT. आलं लक्षात, हे ध्यानात ठेवा. द मेटाबॉलिझम ऑफ कॅटाकोलामाइन इज क्रुशियल फॉर मेंटेनिंग द प्रॉपर न्यूरोट्रान्समीटर लेवल अँड प्रिव्हेंटिंग द एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन ऑफ द रिसेप्टर. मी तुम्हाला सांगितलं की जर हे मेटाबॉलिझम झालंच नाही यांचं जशा तसे जर हे कोण राहिले न्यूरोट्रान्समीटर राहिले तर एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन होऊन आपल्याला एक्सेसिव्ह ॲक्शन भेटतात की जे आपल्याला घातक असू शकतात, हानिकारक असू शकतात. त्याच्यामुळे यांचं मेटाबॉलिझम होणं गरजेचं आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. बघा आता याच्यानंतर खूप महत्त्वाचं आहे मेजर न्यूरोट्रान्समीटर अँड देअर रोल. बघा जे वेगवेगळे न्यूरोट्रान्समीटर आहेत ना आणि यांचा रोल हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. बघा पहिल्यांदा काय तर ॲसिटिल्कोलीन कशासाठी महत्त्वाचं आहे, कंट्रोल मसल टोन तुम्हाला मी सांगितलं होतं, मसल कॉन्ट्रॅक्शनसाठी महत्त्वाचं आहे, मुवमेंटसाठी महत्त्वाचं आहे आणि मेमरीसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर डोपामाइन कशासाठी महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगितलं M4 आहे का नाही, मेडिएट द प्लीजर मूडसाठी म्हणजे प्लीजरसाठी. त्यानंतर रिवॉर्ड सिस्टीम इन द ब्रेन अँड ऑल्सो इनिबिटरी कंट्रोल, हे तुम्हाला नंतर बघायचं आहे. याचं काही म्हणजे एवढं नाही, म्हणजे प्लीजर आणि रिवॉर्ड सिस्टीमसाठी कोण रिस्पॉन्सिबल हे जर विचारलं तर डोपामाइन. त्यानंतर गाबा हे जे आहे ना, गाबा म्हणजेच काय तर एक गॅमा अमायनो ब्युटायरिक ॲसिड, हे सुद्धा एक न्यूरोट्रान्समीटर आहे. तुम्हाला जर विचारलं मेजर इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर ब्रेनमध्ये कोणता प्रेझेंट आहे तर तो कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, गाबा. मेजर इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट इन द ब्रेन तर ते आहे गाबा. आणि मेजर इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट इन द स्पायनल कॉर्ड असं जर विचारलं तर ते कोणतं आहे, ग्लायसिन. आलं लक्षात. हे एक न्यूरोट्रान्समीटरच आहेत. याच्याबद्दल पण काही MCQज आपण डिस्कस करणारच आहोत, पण हे शॉर्टली इथं डिस्कस करायचं. नॉरइपिनेफ्रिन जे आहे ना ॲक्ट बोथ ॲज अ न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन म्हणते, मेडिएट द फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स. नॉरइपिनेफ्रिन आणि इपिनेफ्रिन हे दे बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स. सेरोटॉनिन जे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो, जसं की मूडमध्ये, मोटिवेशनमध्ये अँड मेमरी आणि पेन पाथवेमध्ये सुद्धा हे रोल प्ले करतो. त्यानंतर ग्लुटामेट मोस्ट अबुडंट एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटर इन द ब्रेन. तुम्हाला जर विचारलं ग्लुटामेट हे कोणत्या टाईपचं न्यूरोट्रान्समीटर आहे तर ते आहे एक्सायटेटरी आहे ना. गाबा आणि ग्लायसिन हे इनिबिटरी आहे. आलं लक्षात. एक ब्रेनमध्ये सापडतं जास्त आणि एक स्पायनल कॉर्डमध्ये, पण ग्लुटामेट काय आहे, ब्रेनमध्ये असणारं एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण डिटेलमध्ये दुसरं जे व्हिडिओ लेक्चर आहे ते बघितलं आहे. याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो MCQज बघणार आहोत या न्यूरोट्रान्समीटरवर. आलं लक्षात. सगळे जे न्यूरो फार्माकोलॉजीमध्ये महत्त्वाचे त्यांच्यावर. आलं लक्षात. जय हिंद, जय महाराष्ट्र.